नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेततळे करण्यासाठी जे काही अनुदान आहे ते या ठिकाणी अनुदान देण्यात येत आहे। तर यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अनुदान जे आहे ते किती बाय कितीमध्ये जे काही आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये किती जमीन यूज केल्यानंतर किती टक्के अनुदान मिळणार आहे व किती रुपये अनुदान मिळणार आहे यासंबंधी सर्व माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। मित्रांनो, या महापोकरा.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर प्रकल्पाची माहिती या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी महत्त्वपूर्ण दस्तावेज यामध्ये क्लिक करून प्रकल्प मार्गदर्शक सूचना हे जे पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर करता वैयक्तिक शेततळ्याबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला कुठल्याही योजनेबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन या PDF आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपण शेततळ्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर शेततळ्याविषयी माहिती घेत असताना या ठिकाणी जे काही पाहू शकता तुम्ही वैयक्तिक शेततळे, इनलेट, आउटलेट, सील ड्रॅप, गोदाईसह शेततळे, इनलेट, आउटलेट, विहिरीत शेततळे। आता या ठिकाणी जे काही अनुदान आहे ते आपण खाली या ठिकाणी पाहू शकता। महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांमधून अनुक्रमे अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्य क्रमांकानुसार लाभार्थी निवडण्यात येतील। त्याचसोबत या ठिकाणी जे काही 2 नंबरचा पॉईंट आहे, शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 1 एकर तरी जमीन म्हणजे 40 गुंठे तरी जमीन असणे आवश्यक आहे। त्याचसोबत निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा लाभार्थ्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे। त्याचसोबत अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात कचरातील बोडी अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळ्याकरिता अनुदान जे आहे ते घेतलेले नसावे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेततळ्याच्या जागा निवडीसाठी तांत्रिक निकष हे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आपण आता अनुदान पाहणार आहे। आता तुम्ही पाहू शकता अ म्हणजे इनलेट, आउटलेटसह शेततळे, रक्कम रुपये या ठिकाणी दाखवलेला आहे व खाली ब मध्ये इनलेट, आउटलेटसह विरहित शेततळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी जे काही आउटलेटसह शेततळे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेततळ्याचे आकारमान दाखवले आहेत या ठिकाणी। त्याचबरोबर बाजू उतार्यामध्ये तुम्हाला खोदकामाचे परिणाम व देय अनुदान, बाजू उतारा काळ्या मातीमध्ये खोदकामाचे परिणाम व देय अनुदान या ठिकाणी दोन्ही खोदकामाचे जे परिणाम आहे ते या ठिकाणी दाखवलेले आहेत। खोदकामाची तुम्हाला जर करता या ठिकाणी मीटरमध्ये दिलेली आहे। तुम्ही जर 1 नंबरमध्ये 15 बाय 15 आणि 3 फूट खोल जर असं शेततळ जर केलेलं असेल तर 19,693 व इथे 23,881 अशा प्रकारचं आहे। काळ्या जमिनीत असेल तर एवढं अनुदान तुम्हाला दिलं जाईल। त्याचसोबत तुम्ही या ठिकाणी 2 नंबरला पाहू शकता 20 बाय 15चं जर केलं तर काही 32,034 रुपये व या ठिकाणी थोडंसं कमी आहे। त्या ठिकाणी 3 नंबर हे तुम्ही पूर्ण पॅराग्राफ पहा व तुम्ही जर 34 बाय 34 आणि 3 फूट जर खोली केलं तर 75,000 रुपये जे आहे ते दोन्ही साईडला अनुदान आहे। त्याचसोबत 30 बाय 25 जरी केलं तुम्ही तरी अनुदान सेम आहे। तिथून तुम्हाला खाली जे आहे ते तुमच्या साईजवर डिपेंडवर तुम्ही अनुदान उचलू शकता, याचा लाभ घेऊ शकता। तसंच खालच्यामध्ये सुद्धा सेम आहे व विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम रुपये 75,000 रुपये अक्षरी रुपये या ठिकाणी जे आहे ते अनुदान देय राहील। व या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा तर आपल्याला जी काही पोखराची वेबसाईट आहे ज्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओची लिंक देणार आहे। तुम्ही त्या ठिकाणून त्या पद्धतीने तो व्हिडिओ पाहून ऑनलाईन अर्ज करू शकता व अशाच अपडेटसाठी व माहितीसाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।